नमस्कार. सध्या SIR चा विशेष उपक्रम सर्वत्र म्हणजे 12ही राज्यांमध्ये सुरू आहे. SIR याचा अर्थ विशेष सखोल पुनरीक्षण मतदार याद्यांचं म्हणजे स्पेशली इंटेन्सिव्ह रिव्हिजन असा हा उपक्रम आहे. मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ आहे तो सर्वच घोळ अतिशय पूर्णपणे काढून टाकणे हा त्यामागचा उद्देश आहे. याच्यामध्ये मतदार यादीच्या नियमित शुद्धीकरणापेक्षा म्हणजे रेग्युलर जे होतं त्यापेक्षा अधिक पूर्ण ताकदीने कुठल्याही प्रकारचा घोळ शिल्लक राहणार नाही यासाठीचा हा उपक्रम इलेक्शन आयोगाच्या माध्यमातून राबवला जातो आहे. याच्यामध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि या मोहिमेमध्ये BLO जे आहे ते प्रत्यक्षपणे तुमच्या घरी येणार आहेत. त्यांच्यातील मतदार यादीतील तुमच्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करणे हा याचा एक विशेष उद्देश आहे. त्यानंतर जी स्थलांतरित मतदार असतील किंवा मृत मतदार असतील तर त्यांची नावं त्या अर्थाने कमी करणं, मृत मतदारांची नावं कमी करणं आणि स्थलांतरित असतील तर ती शोधून नीट ज्या ठिकाणी ती राहायला गेली असतील त्या ठिकाणी त्यांचा समावेश करणं, या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. एक सोडून गेलेली जो लोक असतील त्यांची या यादीतून नावं कमी करून त्या यादीत टाकणं यासाठी 2002 च्या यादीचा आधार घेतला जात आहे. त्याशिवाय दुबार नावं, काही मतदार याद्यांमध्ये अनेक लोकांची नावं जी आहे ती दुबार नावं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष भेटीमध्ये एक नाव जे आहे ते 2 मतदारसंघांमध्ये किंवा 2 याद्यांमध्ये असं जर असेल तर ते 1 ठिकाणचं कमी करून रेग्युलर करणं हा देखील त्याच्या मागचा उद्देश आहे. ज्यांचं वय 18 वर्ष झालं असेल त्यांचा नवीन नाव नोंदणी हा देखील अतिशय महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्याच्याशिवाय जे BLO आपल्याकडे येतील तर त्यांच्या समक्ष स्वाक्षरी करून घेणं, जी आपण माहिती देणार आहे ती माहिती खात्रीशीर करून घेणं, शिवाय तुमच्या नावांमध्ये काही गडबडी म्हणजे चुका असतील, स्पेलिंग मध्ये चूक असेल, कधी काही पत्त्यात चूक असेल, असं काहीही असेल तर ते सगळं दुरुस्त करून घेणं हे देखील आपल्याला या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. आपली नावं, आपल्या एका कुटुंबातील जी नावं आहेत ती जर वेगवेगळ्या ठिकाणी असतील, दुसऱ्या याद्यांमध्ये असतील तर ती एका यादीमध्ये समाविष्ट करून घेणं हे देखील याच्यामुळे शक्य आहे. आणि याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे तर समजा आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, जन्माचा दाखला आहे किंवा वास्तव्याचा पुरावा आहे, या गोष्टी जर असतील तर निश्चितपणे आपल्याला हे काम करणं सोपं जाणार आहे. हा असा प्रयत्न आहे एक निवडणूक आयोगाचा की म्हणजे त्याच्या मागे हेतू आहे की एक व्यक्ती आणि एक मत, जो वर्षोनवर्ष आपण असं म्हटलं की मतदार यादीमध्ये घोळ आहे असं आपण कायम ओरड करतो, पण त्यापेक्षा या बाबीमध्ये आपण स्वतःहूनही भाग घेणं, हा म्हणजे स्वतःहून आपण भाग घेणं आणि जेव्हा BLO आपल्याकडे येतील त्यांच्याकडून आपण आपलं नीट सगळं हे काम करून घेणं, यादीतील दुरुस्ती करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एक आणखी असं म्हणता येईल की जी सगळे म्हणजे जी ही BLOची यादी आहे ती सगळीच्या सगळी ज्या भागातील ते लोक असतील त्या ठिकाणी ती प्रसिद्ध करून त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, जेणेकरून लोक त्या BLO लोकांपर्यंत पोहोचतातच आहे, पण त्यात समजा काही जे अंतर राहून जातं, जी कमतरता राहते तर त्या ठिकाणी लोक देखील BLO पर्यंत पोहोचणं हे सोपे होणार आहे. त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. 2002 मध्ये ज्या लोकांची नावं यादीत नव्हती म्हणजे जे 18 वर्षाचे व्हायचे होते त्यांच्यासाठी पुरावा काय तर मग त्यांच्या वडिलांचं जे नाव आहे 2002 च्या यादीमध्ये तो त्यांच्यासाठी पुरावा धरला जाणार आहे. त्याच्यामुळे तो एक आधार घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय एक विशिष्ट वेबसाईट जी आहे जी आता इथे आपण मेन्शन करतोय ती वेबसाईट आपण वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आणि सगळीच्या सगळी संबंधित माहिती या अर्थाने मिळणार आहे. त्यामुळे ती वेबसाईट जर आपण वापरली तर आपल्या मनात ज्या काही शंका असतील, ज्या काही गोष्टी विचारायच्या असतील त्या सगळ्या वेबसाईट मधून देखील आपल्याला मिळून जाणार. धन्यवाद.